सिवा की तैयारी कुछ दिखाई नहीं दे रही है। नमस्कार गोपीनाथ पंत, आज सकाळी सकाळी हो तशी मंगळवार्ताच घेऊन आलोय आपल्यासाठी. बोला. पंत, राजे साहेबांना मी खूप समजावलं पण ते काही यायला तयार नाही. हे काय मंगळवार्ता आहे का पंत? नाही नाही, मंगळवार्ता पुढे आहे. राजे अनेक गोष्टींसाठी तयार झाले. आदिलशाहीचे सरदार सुद्धा व्हायला तयार आहेत ते. बोला. मग फक्त खान साहेबांनी प्रतापगडावर भेटीसाठी यावं तर. पंत, कसं आहे, जसे तुमचे राजे ऐकत नाहीत तसे आमचे खान साहेब देखील ऐकत नाहीत. हट्टी आहेत हो, हट्टी. हट्टी आहे. बर बर, प्रतापगडाचं राहिलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी तरी नाही. त्याचं काय आहे? काय आहे, खान साहेबांनी दरबारात घेतलेली शपथ कानावर आलेली आहे. ती नाही का, घोड्यावरून उतरल्या बिगर राजे साहेबांना दरबारात हजर करतो. आता मला सांगा पंत, राजे जाऊ, खान इथं कशी भेट शक्य आहे? नाही, तुमच्यासारख्या वजनदार माणसाने शिफारस केली आणि तुमच्या सांगेनं समजा शपथ पूर्ण झाली तर विजापूर दरबारी तुमचा मान मरातब केवढा वाढेल पंत, हे काही मी सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही जो प्रस्ताव दिलाय तोच मला अपेक्षित होता. नाहीतरी दुसरा पर्याय कुठे आहे तुमच्याकडे? ऐके, आजची बिर्याणी एकदम झाक झाली पाहिजे. खान एकदम खुश झाला पाहिजे. हे तुम्ही बोलताय? अगं नायकांचं सांगावं असा. आज पंत काका येणार आहेत खानाला भेटाय. आतापर्यंत त्याची पुरेशी चिडचिड व्हायला लागली आहे, पण आज मात्र त्यांनी चांगल्या चवीच्या भरात विचार करायला पाहिजे. बर. आणि तुला काय झालं ग, तोंड फगोया? लई खातो तू मुर्दा. कांदे चिरून चिरून हात दुखायला लागलेत माझे. आता त्याला काही इलाज आहे का ते? चिरा कांदा. अगं पण मी माणसं का कसं असतं ते?